सो हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. कारण की सकाळपासून ब्लॉग नाही शूट केला आणि इथे बघू शकता बाबूची मस्ती चालू आहे शेणा बेबीची. आणि इथे बघत आहे आम्ही आमच्या गावची मॅच, ठाकूरपाडा प्रीमियर लीग. आमच्या पूर्ण गावाच्या टीम आहेत त्या खेळत आहेत. तो ध्रुवीचे डॅडी सुद्धा गेल्यात. तो आम्ही टी व्हीवर बघतो. बॅटिंगला उतरले ते ध्रुवीचे मोठे पप्पा आणि ते जशांग बरं लास्ट मारतो. गॉड ब्लेस यू. सो आता भाकरी वगैरे भुजायचे बाकी आहेत. भाकरी भुजून घेते. आता लागेल पाईपलाईनला. उद्या आहे दीदीचा बर्थडे, तर त्यासाठी चॉकलेट्स वगैरे आणायला लागते. तिला स्कूलमध्ये घेऊन जायचे आहेत ना, म्हणून आणायला जायला लागेल. आणि वेफर्स वगैरे आणीन, बाकी नाही काय आणणार. केकची ऑर्डर दीदीने केकची ऑर्डर द्यायला लागेल. यावेळी काही तिने फरमाईश केली नाही का मला हा केक पाहिजे, तो केक पाहिजे. गेल्या वर्षी युनिकॉर्नचा पाहिजे होता म्हणून युनिकॉर्नचा आणलेला. आणि 5 वर्षा अगोदर वेगवेगळे आणलेले. आणि बघू आता चॉकलेटचा नाही तर कुठला तरी आणू. आणि आमच्या रिंकी बघ कसं लाथा मारतं. सो चला गाईज, भेटते तुम्हाला आता नंतर दीदी आल्यावर. सो हे गाईज ते मी उन्हाने घेतलेलं आहे भाकरी भिजायला. एकेकडे मी ठेवला केक, कारण की मी आज घरातच दीदीला रात्री केक बनवून सरप्राईज देणार आहे. सो तुम्हाला दाखवते मी क्रीम सुद्धा क्रीम बीट करून ठेवलेली आहे. सो चला भेटते आता तुम्हाला. आणि ते वॉटरमेलनचा ज्यूस यावी आल्यावर तो पण पिणार. तर चला आता मी दिसते. हा मग भेटते. ऐकर आय गायच काय खातं तू? बनाना खातं आय. सो गाईज बघू शकतो बबल्या. ऐकर बबलं भाकर इथे चालू आहे. लास्ट आहे आता. हो थँक्यू दे. ओके संपला केला. हा सो गाईज इथे आपला बाबू उठलेला आहे. बाबू उठला. तिथे दीदी झोपली आताच आपली जस्ट. आणि उठलेला आहे साहेब माझा मस्ती. जिंकी म्हणजे जिंकी बोला उठलेला आहे छोनी. सो दीदीचे केकची ऑर्डर द्यायला जायची आहे. तिला पाहिजे बटरफ्लाय, नाही तर बघू मिनी माऊसचा देईन. दोन्हीतून एक कुठला तरी देईन ऑर्डर करून. आणि घरात तर मी बनवलेलाच आहे, रात्री कट करीन. सो आता हिचे डॅडी बघू काय बोलतात. नाहीतर इथेच ऑर्डर देईन आमच्या पाईपलाईनला. नाहीतर बघू दुसरं इकडे द्यायचा विचार चालले. दरवेळी इथूनच असतो. सो बघू यावेळी नेक्स्ट दुकानातून ऑर्डर करू कसा असतो बघू. आता काय तुम्ही बघू शकता. आता रात्री कापायला लागेल म्हणून मी केक बनवून घेतले. आणि दीदी झोपले आपली तिकडे. तिला काय माहीत नाही. तर तिला समजलं असेलच, कारण की मी क्रीम करत घेतलेली आधी बघितलेला. आता तिथं देणार सरप्राईज दे. मला येतो काही एवढा पण खास येत नाही, पण टेस्ट असते. चांगला बनवतो पण मी केक मस्त बनवतो. नवरा माझा दिसणार नाही पण बनवतो दिसणार नाही म्हणजे दिसणार म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ बनवता. मिस्टर इंडिया हो का मी? मिस्टर इंडियाची बात नाही हो. आता व्हिडिओ बनत असल्या कसं दिसायला दाखवा बघू ना तुम्ही. मग तू का गायचं सांगते मी दिसणार नाही? बाबा गाई झाली करती माझी, दिसर नवरा माझा. सो बघू शकता पक्का ऊस झाला केक आपला. आणि आमच्याकडे काही बेस वगैरे आहे नाही केक ठेवायचा सध्या. सर्व पाणीनं साखरेचा पाक म्हणजे साखर टाकून ते करीत घेतलं. साखरेच्या पाकाने थोडासा स्पंज ज्युसी होईल ना म्हणून. टुटी फुटी टाकायला पाहिजे. टुटी आहे ना आपल्या. हो तुमच्या बर्थडेला. काय तुम्ही बघू शकता केक आपला रेडी आहे. गरमी एवढी आहे, चालू आहे तर केक पुरा मेल्ट होत चालले.
तुम्ही कमेंट करून सांगू शकता कसं आहे मला. तरी बी मी आटा गेला. इथे माझी फोटो लागली. तुम्ही कमेंट करून सांगा कसा बनले केक. तुम्हाला कसं वाटतं? मस्त हा मस्त. चालेल चला आता भेटते नंतर. सो हे गाईज बाबू आलेला आहे. बाबू गेलेला वरती स्वीटी सांच्या इथे. तर आता आले स्वीटी त्याला घेऊन. हाय गाईज. तू दीदीच्या जवळ घेतला ना त्याला दीदीच्या जवळ आवडतो ना बाबू. आणि आम्ही बनवले रवा. सो रवा खाता है तो है ये. सो गाईज एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आपल्या दीदीचा तुटले दात. ये दीदी इथं दात दाखवू गाईजला आपल्या. हात सोडून कसा उभा राहतो इथे. लागशील हेडू आकर आ. सो गाईज त्यांना तेवढं नको ना करू. हे बघा गाईज आपल्या दीदीचा पडले दात. दीदी तुला कसा दात पडला तर त्याच्या बाजूचा दात पण आलतो तो पण तुटेल आता. नाही म्हणजे जिंकीचे दात येत चालले. आता त्याला कदरू नको आता मारेल. तिचं दात तुटत चालले नाही. दात येत चालले. ए डिंकी एमडी मारी कर दीदीला पप्पी जे कसं बघ. हा जाम लबाडपणा करतो ना. जामच लबाडपणा. गाय तिथे बाबूचा मी आंघोळ केले. आता इकडे बघा चिंबली. सो गाईज आता दीदी पण गेले आंघोळ करायला. आणि आता यावी आले ना की जेवण करून घे. सो गाईज इथे आम्ही जेवण करायला बसलो. दीदीला लागला तिखट. दर्शू खेळत आहे बाबू जवळ. दर्शू ऐकर आपल्या गाईजला. दर्शूचा आमचे एक्झाम चालू आहे. उद्या आहे मराठीचा पेपर. त्याला मिळत नाही आणि पेपर पेन्सिल देते जास्त. सो गाईज आता जेवण करते. या तुम्ही पण जेवण करायला. दर्शू केले याची बोंबलाची चटणी केले आणि अंडा. दीदीला पण चटणी दिले. जाम तिखट आहे चटणी ना दीदी. कसे तुम्ही पण ट्राय करा. चटणी जाम भारी आहे. रेसिपीने दाखवू बघा कशी चटणी केली मम्मीने. तुमचं झाले मस्त आहे ना. जाऊन लगे पटकन पाणी पिल. मी तर मस्त चिकन खाल्ले. दर्शूने आमचं खाल्लं चिकन. मम्मी म्हणा चायनीज नूडल आणले. हां मी खान. आता मी आईस्क्रीम भी खाल्ली. आईस्क्रीम भी खाल्ली. जा ना जरा झा ना तुझ्या मला. सो गाईज आता 12 वाजायला फक्त 3 मिनिटं बाकी आहेत. बाबूच्या दीदीचं बर्थडे आहे. सो आता आम्ही केक कापून घेणार आहे. डॅडी बघा किती असतं ते का हुशार आहे कारण त्यांच्या मुलीचा बर्थडे आहे. सो चला आता भेटतो आम्ही केक कापताना. सो गाईज ध्रुवी चाललेले आहे तिकडे. मी चाकू घेते पहिले. छोटीशी वाली चाकू आपली तिच्यासाठी बेस्ट आहे. तर स्वतः ध्रुवीच्या डॅडीने लाइटिंग लावलेली आहे सर्व. सो मीने केक बनवलेला दाखवते. त्याने येऊन दे पहिले. सो गाईज रियांश आले बघा. दीदी मोठी मम्मी म्हणजे आम्ही आमचा एक वाजता झोपाला. हा मग रियांश आले तर तो कुठे लवकर झोपते. हा झोपणशा उठून नाही आला कारण की आमची परत 2 वाजता झोपाला सर्विस म्हणूनच. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बस हॅपी बर्थडे डिअर ध्रुवी. हॅपी बर्थडे टू. दीदी नीट काप ना. झाली परत बी झाली.
थोडा थोडा मागू नका हा ज्या ऊस नाकाव ज्या ऊस आता तो लवतो तो खा तू खा दीदी खा दीदी चाकू चल हा ये जा आता ऊसा जे बेटा ये थोड़ा तू नाही का बारवी कोणला तुझ्या मेहंदी लागली हाताला ठेवणार आहे आईस्क्रीम केक गेला रे ठेवणार आहे आता तुमच्या टोपीच्या ह्याच्यानं दिसा बी नाही तर केक भरवला का नाही भरव परत भरवा भावाला घेते का नाही बस ठेवणार आहे असं. काय माणूस असेल थांबणे मी बाय उभी राहते या उभी राहते खा ना दीदी हा खा जे तू टेबल घेण्याचं काम कर तू टेबल साफ कर रे रोनी हा करला हा ये गे तू पण ये तू ये ए इकडे ना ये अबे इकडे ना पोरी बी गांगारले म्हणते ए असा मोठं माहित आहे तुला काय म्हणजे सांग कंपोस्ट चल ठीक आहे तुला कंपोस्ट तुला बी कंपोस्ट याला तुला याला त्याचा ए स्नेहा इकडे बघ चला चला आता ए तू काय चायनीज खाता तुम्ही सगळी जण खाता जास्त येते ना आई चावी कर द्या जा तिथे ए पूजा एक मोठी प्लेट दे ना हाय गाइस आज माझा बर्थडे होता 12 वाजता सगळी फॅमिली आलेली मला सरप्राईज दिला ना तुम्हाला सगळ्यांना आमची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उद्याची व्हिडिओ ना बघायला भेटेल. बाय बाय गुड नाईट बाय बाय